खरंच निशब्द आहे. सर्वात आधी तर थँक्यू सो मच, तुम्ही सर्व इथे आलात. आणि थँक्यू सो मच शेखर सर, संजय सर, मला तुम्ही चान्स दिलात ह्या फिल्मसाठी. आणि खरंच खूप आनंद होतोय ट्रेलर आलाय, कारण ही जी प्रोसेस होती अखंड बराच काळ गेला आणि खूप सारे प्रॉब्लेम्स पण आले, मध्ये थांबलं, मग परत चालू झालं. आणि आता फायनली काही दिवसांमध्ये रिलीज होत आहे आणि आज त्याचा ट्रेलर लॉन्च झालाय, तर खूपच आनंद होतो. मी थरथरती आहे. नाही, पण इथे जसं वाक्य आपण वाचतोय आणि जे ट्रेलरमध्ये होतं की तुझ्यासारखी नको तूच पाहिजे, तर ह्यांना कधी कळलं की तूच पाहिजे या चित्रपटासाठी? मला हा किस्सा खरंच सांगायला आवडेल. मला जेव्हा ह्याच्या ऑडिशनसाठी बोलवलं होतं, तेव्हा मला वाटलं होतं की मी कुठल्या तरी एका रँडम कॅरेक्टरच्या ऑडिशनसाठी बोलवलंय. मग मी गेले आणि तिथं गेल्यानंतर ह्या दोघांचे चेहरे बघितले मी. मला वाटलं काय होत नाही बाबा, आपलं जाऊ घरी, जाऊ आपण घरी. आणि त्यानंतर काही दिवसांनी कॉल आला की तुमची निवड झाली आहे आणि हिरोईनची निवड झाली आहे. तर तो क्षण माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचा होता. मी तो असा हे खूप त्याला असं छान कुरवाळलं त्या क्षणाला की झाले, फायनली माझी निवड ॲज अ लीड ॲक्ट्रेस म्हणून झाली. कारण आपण बरेच जण, सगळेच जण स्वप्न बघतात की आपण यावं, म्हणजे पडद्यावरती यावं आणि असं हिरोईन यावं. तर खूप आनंद होतो या गोष्टीचा आणि खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. पण मला पण हा प्रश्न विचारायचा आहे की खरंच तुझ्यासारखी नको तूच पाहिजे, ही निवड तुम्ही कशी काय केली, माझी कशावरनं केली? हो, आणि मला हेही विचारायचं की त्यावेळी नेमका तुम्ही असा चेहरा काय केला होता की तिला एवढी शंका आली की आपलं काही होत नाही ते? हा, म्हणजे प्लीज शेखर सर, संजय सर, तू हो, हा म्हणजे खरंच तुमच्या लीड ऍक्ट्रेसचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तिचं ऑडिशन जे आम्ही केलं होतं तर ते आम्हाला आवडलं नव्हतं. आणि ज्या प्रकारचा चेहरा किंवा डोळे ज्या प्रकारचे पाहिजे होते तर ते हिचे करेक्ट होते. आणि मग ऑडिशन बघितल्यानंतर त्या रिॲक्शन तिला आमच्या बघितल्या होत्या. आणि पण आमचं ठरलं होतं की ही आपल्याला जशी पाहिजे, जे डोळे पाहिजे, तशा प्रकारचा चेहरा पाहिजे तो आहे. आणि फक्त तिची तयारी असली पाहिजे वेळ द्यायची, तर ते आपण करून घेऊ. आणि मग तिला ते सांगितलं, म्हणजे आमच्याकडून तर ओके झालं, फक्त तिच्या चेहरा आणि डोळ्यांवरनं. बाकी मग वर्कशॉप आणि हे सगळं होऊन आणि मग फायनली फायनली दिसलेली आहेस. सो एकदा जोरदार टाळ्या तुझ्यासाठी हिच्यासाठी वाजूया आणि तुझं खूप खूप अभिनंदन, कारण असे मोमेंट्स खूप महत्वाचे असतात आय थिंक. आणि दिलेल्या संधीचं सोनं करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, त्यामुळे ते नक्कीच केलं असेल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. संभाजी, तुमच्याकडे यायचंय की हिला तर ऑडिशनमध्ये अशी शाश्वती नव्हती की हिचं सिलेक्शन झालं की नाही. तुम्हाला तरी होते का की ह्यांचे चेहरे बेटर होते का तुमच्या ऑडिशनला? नक्की काय घडलेलं? खरं सांगू, तुम्ही त्यांची परमिशन घ्या का मी जाणार आहे? मला आउटराईट रिजेक्ट केलं होतं. मला भेटायला बोलवलं होतं आणि रिजेक्ट केलं होतं. त्याआधी सगळ्यांचे आभार की तुम्ही इथे आलात, सगळ्या मीडियाकर्मींचे. आणि नागराज सर, तुमचे, यू आर माय हिरो, आमच्या सगळ्यांचे हिरो आहात तुम्ही. एवढ्या लांबून आलात, थँक्स अ लॉट. बऱ्याच गोष्टी आहेत या प्रोसेसच्या. भावेश सर, थँक्स अ लॉट. झीचा मी खूप आभारी आहे की एवढा मोठा मंच दिला. संजयजींचा की त्यांनी हा सिनेमा घडवून आणला, आणि शेखरचा की या पद्धतीच्या गोष्टीमध्ये, कारण मी क्राऊड रोल करायचो पूर्वी, मुंबईत पूर्वी आलेलो त्यावेळी मी क्राऊड रोल करायचो. आणि मग फिल्म सिटीमध्ये बोलवायचे आणि म्हणायचे की इथे थांब. मला वाटायचं की एखादं वाक्य येईल, पण ते काही येत नसेल. आणि मग नंतर कॅरेक्टर रोल्स करत गेलो, मग थिएटर वगैरे वगैरे. जेव्हा मला बोलवलं गेलं, याआधी मी एक वेब सिरीज केली होती बेरोजगार म्हणून, आणि मला बोलवलं गेलं होतं, संजयजींकडनं कॉल आलेला आणि शेखरची माझी आणि त्यांची भेट झाली. पहिल्यांदा भेटलो होतो अंधेरीला. आणि ते म्हणाले, शेखर मला म्हणाला की मला वाटलं की आता ऑडिशन असेल किंवा पुढची चर्चा. आय वॉज व्हेरी एक्सायटेड. नाही, तू नाही आहेस तो जो आम्ही बघतोय तो. आणि मी म्हणालो, मला बोलवलंय, मी नटून थटून आलोय, चांगले कापड घातले की माझ्याकडे असतं, जे मी इस्त्री करून ठेवलेलं असतं दिग्दर्शकांना भेटण्यासाठी वगैरे. तर तो म्हणाला नाही. तो दिवस मला अजून आठवतोय. आणि मग आय फेल्ट सॅड,
पण मी त्याला म्हणालो, कारण की दिग्दर्शकाचा एक पीओव्ही असतो, त्याला समज असते की का निवडायचं. त्याने मला आउटराईट सांगितलं होतं की मला नाही वाटत की तू राईट आहेस या रोलसाठी. आय फील बॅड, पण मी त्याला म्हणालो की चल, एवढी क्लॅरिटी आहे तर मला तुझ्याबरोबर पुढच्या वेळी काम करायची संधी दे, मला आवडेल ऑडिशन द्यायला. पण त्यानंतर 2-3 आठवड्याच्या ज्या प्रोसेस नंतर संजयजींनी आणि शेखरनी जो विश्वास दाखवलाय माझ्यावरती त्या प्रोसेस नंतर, आणि मग फायनली मला कॉल आलेला की यू आर इन, आणि मी एवढा खुश झालो होतो. आणि मग रिडिंग झाली तर परत भावेशजी, फक्त तुम्हीच त्याला बघितलं नाहीये की विदाऊट हॅव्हिंग पेपर्स इन हिज हँड. आमच्याही हातात स्क्रिप्ट नव्हती बरं का, आम्हाला आजपर्यंत स्क्रिप्ट मिळाली नाही या सिनेमाची. एक सेकंड, सिनेमा झाला आणि स्क्रिप्ट नाहीये? नाहीये आम्हाला. स्क्रिप्ट लिहिलेली आहे, यांना नाही लिहिलेली. यांना नाही दिली. तर 23 दिवस आम्ही नुसतं ऐकत होतो, त्या लोकेशन्स वरती जात होतो, तिथे रिहर्सल करत होतो, परत यायचो. आम्ही म्हणायचो दे ना थोडीशी वाचायला कारण ती भाषा वेगळी होती, मानदेशी होती. आणि माझे जे सहकलाकार आहेत, विशाल असेल, अभिजित असेल, आणि आमचे चीफ एडी विक्रम शिरतोडे आणि सगळी टीम, हे तिकडची भाषा बोलू शकत होते, मानदेशी. शेखरही ते ऐकून आम्हाला एवढं आम्हाला स्क्रिप्टची गरज नाही पडली. 23 दिवसानंतर आजपर्यंत स्क्रिप्ट नाही आमच्या हातात. हे पहिला एक्सपिरियन्स असा होता की जिथे स्क्रिप्टच नाही मिळाली. त्यामुळे म्हणतो आपल्याकडे मौखिक परंपरा आहे की मला वाटतं या चित्रपटात पूर्ण त्याचा उपयोग झालेला आहे. पण म्हणजे जसं आपण ट्रेलरमध्ये पाहिलं की तुझं कास्टिंग झालं, तू या चित्रपटात इन झालास, पण फक्त तू खतरनाक डायलॉग्स मारत नाहीयेस, तर काही असं सॉर्ट ऑफ स्टंट म्हणावं की काय, असे सुद्धा सीन आहेत की जे तू कसे केले असतील हा जरा मला प्रश्न पडलाय. एस्पेशली तो बाईकवाला सीन जिथे तू एका हाताने बाईक चालवतोस, तर त्याची गोष्ट मला ऐकायला डेफिनेटली आवडली. नाकी 9 आलते. बर, शेखरच्या डोक्यात काही गोष्टी होत्या की काही एलिमेंट्स होते जे की त्या कॅरेक्टरशी निगडीत होते, जे की आपण जोडू शकतो अंग म्हणून त्या कॅरेक्टरला. त्यामध्ये बाईकवरती बसायचा एक पोर्शन आहे ज्यामध्ये मी असा बसतो, आणि त्यामुळे क्लच सुटलेला असतो माझ्या हातातून बऱ्याच वेळा. आणि आम्ही जे शूट करत होतो तिथे मोस्टली रस्ते थोडे ओबडधोबड होते, आणि बऱ्याच वेळा कॅमेरा खूप जवळ असायचा. तर तो स्टंटचाच भाग होता. बऱ्याच वेळा तो इतका असा पोर्शन जवळ आलेला की माझ्यामध्ये संजयजींना पण ती मजा होती. काही गोष्टी केल्या मी ट्राय, आणि थँक्स टू बोथ ऑफ देम की त्यांनी ती रिस्क घेतली आणि तो विश्वास दाखवला माझ्यात. त्यामुळे मी हे करू शकलो. माझ्या सहकलाकारांना थँक्स अ लॉट, यांनी खूप कष्ट घेतले. मला खूप अवघड गेला असता हा सिनेमा. शीतलला, विशाल, अभिजित खूप कष्ट घेतलेत या लोकांनी, शेखर सरांनी, संजयजींनी आणि सगळ्या एडी टीमनी. मी त्यांना विचारायचो की हे बोलून दाखव नाही, इथे कसं बोलतात, मला राग आलाय, मी काय बोलेल इकडे, असं या गोष्टी होत्या. डेफिनेटली. आणि सांगतोस तशी इंटरेस्टिंग होती. 100% शुअर की चित्रपटही तसा असेल, आणि चित्रपट बघताना आम्हाला अजिबात जाणवणार नाही की तू त्यांच्याकडनं भाषा शिकलास. आम्हाला असंच वाटेल की ती तुझी भाषा आहे. तुझंही खूप खूप अभिनंदन या चित्रपटासाठी. आणि मी मगाशी म्हटलं तसं म्युझिकल लव्ह स्टोरी आपण म्हणतोय, आणि संगीताचं किती. शेखरजी, तुम्हाला प्रश्न आहे. आत्ताच नागराज सर तुमच्या बरोबर रिलीजलाही आलेले आहेत, आणि ही पहिलीच फिल्म आहे तुमची, फीचर फिल्म. तर कोणकोणत्या दिग्दर्शकांचा प्रभाव तुमच्यावर आहे आतापर्यंत, की जेणेकरून पहिली फिल्म प्रेझेंट करताना तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगायला आवडेल? सुरुवातीच्या काळात गावाला आम्ही रस्त्याच्या मध्ये पडद्यावर बसून, म्हणजे शेवटची एसटी 9:30ची गेली की पडदा मारला जायचा, आणि त्या साईडला बायका, या साईडला सगळे पुरुष, असं बसून आम्ही फिल्म्स बघितलेल्या आहेत. त्याच्यात जास्तीत जास्त दादा कोंडके साहेबांच्या फिल्म्स बघितलेल्या आहेत. मी 8वी-9वीला होतो तेव्हा चंदेरी सोनेरी नावाचे पुरवणी यायचे, त्याच्यामध्ये चित्रपटांबद्दल लिहून यायचं, आणि त्याच्यामध्ये दादा कोंडके साहेबांबद्दल किंवा राज कपूर साहेबांबद्दल मी वाचलं होतं की दादा कोंडके साहेबांची 7वी झाली, आणि मग त्यांनी कसं सिनेमामध्ये ते आले. अगोदर वगनाट्य करत होते. आमच्या गावाला जरा तमाशाची चांगली परंपरा, मोठी परंपरा आहे, आणि मग तमाशा म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघून मी ते आमच्या माळीत, म्हणजे घरात येऊन ते सगळं करायचो.
त्यामुळे दादा कोंडके साहेब, राज कपूर साहेब, ज्यांच्यामुळे मला वाटलं की आपण सिनेमा करू शकतो. आणि मी गाव सोडून 12वी नंतर डायरेक्ट इथं आलो. इथं आल्यानंतर मला विशांतराम बापूंचे सिनेमे मला माझ्या जवळचे वाटले. गुरुदत्त साहेबांचा प्यासा किंवा मार्टिन स्कॉर्सेसी सरांच्या फिल्म्स. आणि मग त्याच्यानंतर अण्णा तर आमचे मोरक्याच आहेत, त्यामुळे अण्णाचं तर आहेच. रवी जाधव सरांच्या फिल्म्स. तर हे सगळी दिग्दर्शक आहेत जे मला माझ्या जवळचे किंवा मला असं वाटतं माझ्यासारखं काहीतरी आहे किंवा मला आवडतात. थँक्यू सर. नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स. प्रश्न विचारण्यापूर्वी मी एक शुभेच्छा देतोय. मला आत्ता ज्ञानेश्वरी, तू पण आरजेस, मी पण आरजे, मला सुचलं आता. तर झी स्टुडिओजला मला शुभेच्छा द्यायच्या आहेत. अगग सुनबाई काय म्हणता सासूबाई, अगग सुनबाई काय म्हणता सासूबाई, या प्रश्नाला तुम्ही दिलत रुबाबात उत्तर. अगग सुनबाई काय म्हणता सासूबाई, या प्रश्नाला तुम्ही दिलं रुबाबात उत्तर. आता थांबायचं नाही, पुढे जात राहायचं. नागराज सरांचा आशीर्वाद घेऊन सैराटप्रमाणे लोकप्रियतेवर, लोकमान्यतेवर आणि राजमान्यतेवर स्वार व्हायचं, राजमान्यतेवर स्वार व्हायचं. आता प्रश्न माझा चिनार आणि महेशपैकी महेश नाही. मुळात संगीत हा चित्रपटाचा आत्मा असतो, कथा असते, संवाद असतात. आणि आता तुम्ही प्रोसेस सांगितली, पण मला जेव्हा संगीत निर्माण होत असतं, शब्द सुचत असतात, म्युझिक, ते जे जॅमिंग सेशन असतं ना, त्या आठवणी ऐकायला आवडतील. खूप जॅमिंग सेशन्स झाले आमचे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ही फिल्मची अख्खी प्रोसेस आम्हाला खूप टाइमपासची आठवण करून देते. एवढे जॅमिंग सेशन्स आमचे झाले की संजयजी यायचे, बसायचे, शेखर सर यायचे आणि पूर्ण दिवस आम्ही सकाळी 10-11 वाजता रात्री 10 पर्यंत बसायचो. काहीच सुचायचं नाही. कधी कधी काहीतरी सुचायचं, मग ह्याच्यावर काहीतरी लिहूया का, मग गीतकाराला बोलवून किंवा लाईन्स आता कसं तरी, किंवा रुबाब टायटलची जी हुकलाईन जी तुम्ही ऐकाल जेव्हा रिलीज होईल, ती शेखर सरांनी दिलेली हुकलाईन आहे. ती त्यांच्या डोक्यात आलं होतं आणि त्याच्यावरनं ते गाणं डिझाईन झालं. प्रत्येक गाणं असं डिझाईन झालं. आणि मला पर्सनली आम्हाला दोघांना आवडलेली गोष्ट अशी होती की त्यांनी खूप आम्हाला फ्रीडम दिलं, की काही प्री नोशन नव्हतं की आम्हाला असं गाणं पाहिजे, असं गाणं. युजली असं असतं की रेफरन्सेस आपण काहीतरी असतात की अशा टाईपचं गाणं. त्यांचं बिलकुल नव्हतं. शेखरजी, संजयजींचं होतं की नाही, हे स्लेट एम्प्टी आहे, ती कोरी आहे, तुम्ही त्याच्यावर काहीतरी करा आणि आम्हाला ते कसं वाटतंय ते आपण बघूया. आणि म्हणजे खूप झाले आमचे सेशन्स. पण मग गायक किंवा गायिका सिलेक्ट करताना की या गाण्याला पर्टिक्युलरली मला हा आवाज हवाय, तर हे सिलेक्ट करतानाची जी प्रोसेस आहे की तुम्ही सजेस्ट केलं का सरांकडून आलं होतं? दोन्हीकडनं आलं होतं. म्हणजे एका गाण्याला त्यांनी सजेस्ट केलं होतं की आपण यांना ट्राय करूया का, आणि काही गाण्यांना आम्ही सजेस्ट केलं. जसं रुबाब टायटल सॉन्ग आहे जे मुकुंद सूर्यवंशी म्हणून मी आत्ताच नाव घेतलं. ओके. सो तो कधीच तुम्ही असं आम्हाला वाटतं की असा आवाजच नाही ऐकला आपण. ही स्टाईल जी आहे ती त्याच्याकडे होती आणि आम्ही त्यांना सजेस्ट केलं की आपण त्याला करूया किंवा त्याच्याकडनं करूया का. आम्ही ऐकलं, त्याच्या 2-3 वेळा तो आला, 2-3 वेळा त्याने गाणं गायलं आणि ते आवडलं. अख्ख्या टीमला आम्हाला सगळ्यांना आवडलं. तर प्रत्येक गाण्याला वेगवेगळं, काही ठीक त्यांनी काही आम्ही असं. थँक्यू. एक गाण्याबद्दल मी सांगतो. नक्की. जे तिसरं गाणं आता रिलीज होणार आहे, ते गाणं आधी त्यांनी केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ते गाणं फायनल केलं आणि आम्हाला आवडलं सुद्धा. पण घरी गेल्यानंतर मला झोप येईल की गाणं तर चांगलं आहे पण मला चांगलं वाटत नाही आहे. का जाणे माहीत नाही. पण मी सकाळी पूर्ण गेलो आणि त्यांना सांगितलं स्क्रॅप करूया गाणे. आणि पण काय झालं, आता इतकी मेहनत केली आणि गाणं सगळं आपण रेकॉर्ड केलं, सगळं झालंय, सगळं चांगलं आहे, आता का नाही म्हणतात. म्हटलं नाही आवडत हे गाणं. आणि मला असं झालं होतं की आता हे म्हणतील की आम्ही सोडतो फिल्मच. पण महेशजींनी खूप पॉझिटिव्हली घेतलं ते आणि मला वाटतं पुढच्या 2 ते 3 दिवसातच पुढची एक खूप त्यापेक्षा खूप चांगली ट्यून त्यांनी ऐकवली आणि पुढचं जे गाणं आता येणार आहे तिसरं, तर ते गाणं ते असेल. हॅलो, एक्सक्यूज मी. नमस्कार, समृद्धी शिंदे फ्रॉम बॉलिवूड टीव्ही. आम्ही जेवढे आपल्या भारतीय इंडस्ट्रीमध्ये सगळ्या भरपूर प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, बॉलिवूड असो, साऊथ असो. शेखर सर, तुम्हाला विचारायचं होतं की जेव्हा आपण कुठलाही डिरेक्टर जेव्हा कुठली लव्ह स्टोरी बनवतो, मग त्याच्यात काय काय असे डिरेक्टर आहेत, जसं संदीप रेड्डी वांगा असो या कुठलेही असे मोठे मोठे डिरेक्टर असो की ज्यांनी ज्यांचे जो कॅरेक्टर्स आहेत लव्ह स्टोरीचे, त्यांनी काय काय इन्स्पायर होऊन काय काय क्रिएट केले. जसं हा जो कॅरेक्टर आहे, जसं संभाजींना घेतलंय, शीतलला घेतलेला असं, ही जी फिक्शनल कॅरेक्टर आहे या काय इन्स्पायर केले तुम्हाला याच्यात? फिक्शन आहे खरं तर, पण ते असंच नाहीये. ते आजूबाजूचं
फिल्म मधलं म्हणजे फिल्म मधून न घेता ते आजूबाजूला माझ्या आजूबाजूला ज्या घडणाऱ्या घटना आहेत आणि त्या बघितल्यानंतर मला वाटलं की हे कॅरेक्टर आहे. तर ते माझ्या आजूबाजूला अशी कॅरेक्टर्स आहेत आणि ते तिथलं कॅरेक्टर. बिकॉज आता जो संभाजींचं जो कॅरेक्टर आहे त्यात असं फिक्शन असं डायरेक्टली दाखवलंय की जसं तो दारूही पितो, सिगरेटही ओढतो, गुटखाही खातो. बिकॉज एवढा मराठी इंडस्ट्रीमध्ये मी तर कधी पाहिलं नाही, सो म्हणून जस्ट असं वाटलं असं विचार. ती गंमत आहे फिल्ममध्ये. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. अजून कोणाला आहे का प्रश्न? शेखर सर, तुम्हाला विचारायला आवडेल की जेव्हा चित्रपट बनत असतो तेव्हा एक दिग्दर्शकाचा विजन त्याच्या डोळ्यासमोर क्लिअर असतो, पण दिग्दर्शक सुद्धा अधिक प्रेक्षक असतो. तर प्रेक्षक म्हणून तुम्ही रुबाब या तुमच्या चित्रपटाकडे कशा पद्धतीने बघता? सगळ्यात पहिलं तर दिग्दर्शकाच्या अगोदर मी प्रेक्षक म्हणूनच ती फिल्म कुठलीही बघत असतो की ती मला किती भावतीये, माझ्यावरती त्याचा किती इम्पॅक्ट होतोय. आणि ती जर मला भावत असेल, माझ्यावर त्याचा इम्पॅक्ट होत असेल तर ती गोष्ट मी करायला घेतो. कुठली म्हणजे याच्या अगोदर मी शॉर्ट फिल्म्स पण केल्या, त्याही माझ्या आजूबाजूच्या माझ्या बघण्यातल्या गोष्टी होत्या. मला ज्या गोष्टींचं चांगलं वाटलं किंवा मला ज्या गोष्टी वाईट वाटल्या किंवा मला जे काही कळालं तर ते मला वाटलं की लोकांना सांगितलं पाहिजे. तर अशाच गोष्टी मी केलेल्या आहेत आणि रुबाबच्या बाबतीत पण तेच आहे. थँक्यू. थँक्यू सर. हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव मिताली मोरे. चंदेरी च्युइंगम माझं चॅनल आहे. माझा प्रश्न आधी तर खूप खूप अभिनंदन रुबाबसाठी, संपूर्ण टीमला. माझा प्रश्न शेखर सरांसाठी आहे. ही जी आजच्या जनरेशनची लव्ह स्टोरी तुम्ही घेऊन आलात, फिअरलेस लव्ह स्टोरी आहे, सो त्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज काय होतं तुमच्यासाठी? कास्टिंग खरं तर मोठं चॅलेंज होतं. एकतर ती भाषा ज्या मानदेशी भाषा आपण म्हणतो त्या तिकडची भाषा येणं आणि ती भाषा बोलणारी सगळी पात्र एकसारखी टोन असली पाहिजे सगळ्यांची. आणि म्हणूनच मग ते स्क्रिप्ट न देणं याचं कारण हे होतं की मग त्याच्यात टोन कसे आणणार ना स्क्रिप्टमध्ये. मग ते ऐकण्यातनं जास्तीत जास्त गोष्टी चांगल्या प्रकारे आपल्याला कळतात असं मला वाटतं. म्हणजे आजीनं, आजोबानं किंवा कोणी पण सांगितलेल्या गोष्टी आपल्याला जास्त चांगल्या लक्षात राहतात किंवा व्हिज्युअलाइज होतात. आणि म्हणून मग ह्या सगळ्यांना ती स्क्रिप्ट दिली नव्हती. आणि ह्या सगळ्या जेवढे पण ऍक्टर आहेत, जेवढे छोटा ऍक्टर असेल तर त्याला पण सगळ्यांना तो सीन पाठ आहे. आणि तो त्यासाठीच होता की ती टोन जी आहे ती सगळ्यांची एक वाटावी. आणि ते सगळ्यात मोठं खरं तर चॅलेंज होतं. आणि त्याच्या अगोदर निर्माता शोध नाही मोठंच होतं म्हणजे ऑल्सो सर, हे तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे, ह्या मागचा एखादा किस्सा कुठून सुचला आणि हे कसं आलं? ही एक खूप कॉमन लाईन आहे, आपण ऐकतो हे बोलताना, पण त्याला आता तुम्ही एवढं मोठं बनवलंय आणि इट्स अ टॅगलाईन तुमच्या चित्रपटाची, सो ते कुठून आलं, त्यामागचा किस्सा? हे परत तेच आहे, आपल्या आजूबाजूला आहे, आपण रोजच बघतो. प्रत्येकालाच वाटतंय की आपल्या सोबत आहे तीच पाहिजे, दुसरी नको. आणि किंवा तिलाही तेच वाटत असतं की तोच हवा, असं नाही की फक्त मुलांनाच वाटतं. आणि हे सगळ्यांच्या जवळचं आहे. म्हणून फिल्मची टॅगलाईन पण खाली की एकाची नाही, अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे, ही टॅगलाईन आहे त्याची फिल्मची. तर ते आपल्या सगळ्यांचं आहे. थँक्यू सर. थँक्यू.